पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने अगदी 2 बॅटर तयार झाले. उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज गुरु आणि धर्मा. जरूर हे प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव कायम असतं. जरूर प्रत्येकाच्या कानावरती देखील नाव कायम असतं. असं मात्र आपण पाहतो येणारे स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर स्ट्रायकिंग एंड वरती धर्मेंद्र पवार आपणास पाहायला मिळेल. ही स्पर्धा कशी राहणार आहे तर जरूर मात्र आपण पाहतोय धर्मेंद्र पवारसाठी दमदार राहणार. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो जर्सी नंबर 4 कॅप्टन गुरु देखील आपणास पाहायला मिळतो नॉन स्ट्राइक एंड वरती. ओव्हर दी विकेट आपण पाहायला मिळतील या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज खोनोली संघाचा स्ट्रायकर गोलंदाज अर्थातच लक्ष्मणी देखील आपणास पाहायला मिळत आहेत. चला मॅचला करूया सुरुवात. जास्त वेळ कोणीही घेऊ नका. चला मॅचला करूया सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेने. टाकूया पहिला चेंडू या दुसऱ्या मॅच मधील अच्छा आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला आणि शेवटचा दिवस म्हणजेच एक दिवसीय स्पर्धा. पहिल्या मॅचचा विचार करायला गेलं प्रत्येकाला विनंती करतो खोनोली संघाचे जे अतिरिक्त खेळाडू त्यांनी खाली बसून घ्यायचंय. आणखी एक एकसारखी जर्सी आपली आहे या कारणास्तव थोडंसं आपण पाहतोय विचलित होत आहेत फलंदाज याची देखील नोंद घ्या. खोनोली संघाचे जे अतिरिक्त खेळाडू बॉन्डलाईनच्या बाहेर आहेत त्यांनी खाली बसून घ्यायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. ओव्हर दी विकेट लक्ष्मण टू बॅटर धर्मेंद्र पतंगराव पवार. आणि या पवारचा वार आतापर्यंत कधीच खाली गेला नाहीये. पहिला बॉल अगदी मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने टॅप केला जातो. याच्यावरती सिंगल रन पहिली धाव मात्र आपण पाहतोय या स्पर्धेमधील धर्माच्या बॅट मधून येते आणि एक धाव येत असताना संघाच्या धावसंख्येचा देखील श्री गणेशच्या पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आता धावा एक. स्ट्रायकिंग एंड वरती गुरु पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतो नो बॉल आहे. एसा नो बॉल आपणास पाहायला मिळेल. पंचांच्या माध्यमातून कळवलं जातंय की हा नो बॉल थ्रोचा नो बॉल आहे. म्हणजे या चेंडूवरती टोटल आम्ही पेनल्टीच्या 2 धावा त्यानंतर पाहायला गेलं तर 9 ची 1 रन आणि त्यानंतर पाहायला गेलं तर टोटल 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळणार आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि हा गोलंदाज आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेसाठी दंडित राहील याची देखील नोंद घ्यायची. आणि पेनल्टीच्या 2 धावा एक धाव धावून घेतलेली आणि एक धाव मात्र आपण पाहतोय 9 च्या टोटल 4 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. या 4 धावा धाव फलकावरती जोडत असताना एक चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात 5 धावा. बदली गोलंदाज झालाय सबस्टिट्यूट गोलंदाज झालाय बॉलिंग मार्क वरती. आराध्य भाई आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळत आहेत. ओव्हर दी विकेट बदली गोलंदाज आहे सबस्टिट्यूट गोलंदाज आहे समोर धर्मेंद्र पवार आहे. फटका खेळलाय फटका फसला गेलाय यावरती आता नजर जमवतायत राधे भैया. कॅच कंप्लीट नाहीये का? फ्रीट आहे फ्रीट आहे फ्रीट आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये होता
आणि पाहायला गेलं तर चेंडूवरती नजर देखील जमवली होती, परंतु लक्षात कोणाच्या नव्हते की फ्री हिट असणार आहे, कारण की प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट ही कंटिन्यू असते, लागू असते. याची देखील नोंद घ्यायची आहे मित्रांनो. प्ले अँड मिस. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय, चांगला चेंडू हाताळला गेलाय. गुरु पवारच्या बॅटिंग वरती आपण पाहतो डॉट बॉल घेतला जातोय राधेभाई यांच्या माध्यमातून. आणि यावेळी डॉट बॉल येत असताना या ओव्हर मधील 3 बॉल पूर्ण होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 धावा. कुठून काढलाय सरळ दिशेला, स्टँड अँड डिलिव्हर. अगदी मात्र आपण पाहतोय गुरुच्या बॅट मधून येतोय या मॅच मध्ये दमदार षटकार. आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आता 12 धावा. चेंडू पूर्ण झालेत, फक्त 4. येणारे 2 बॉल स्ट्रायकिंग एंड वरती. तोच गुरु पवार, कॅप्टन गुरु. आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न होता, फसला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू थोडासा खेळपट्टीशी समांतर जात होता आणि यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. 5 बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि 5 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 12 वरती स्थिर आहे. टॉस विन झाली होती. कॅप्टन सुरेश बोलला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 5 बॉल होत असताना 12 धावा जमवल्यात देखील यांनी. अजून एक आडव्या बॅटीने खूप खूप खूपच लांब येतोय. यावेळी गुरुच्या बॅट मधून या ओव्हर मधील दुसरा आणि वैयक्तिक खात्यामध्ये देखील दुसरा दमदार षटकार येताना पाहायला मिळतोय. या षटकारांची ओव्हर संपले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा बिनगडी बाद 18 धावा. बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय रोहित तोडकर बुवा येतोय. ओव्हर दी विकेट जर्सी नंबर 18 आपणास पाहायला मिळेल. तर जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी अगदी मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिझन, कॅच कंप्लीट. काय लाज जवाब झेल पकडले. फटका जोरदार होता आणि त्याच्यावरती आपण पाहतोय जाळं विणलं होतं. धर्मेंद्र पवार याचा खेळ देखील संपवला गेलाय. लागतोय पहिला झटका धर्मेंद्र पवार याच्या माध्यमातून टीम अर्थातच आपण पाहतोय जळव या संघाला. वन डाऊन बॅटरी नेट नंबर 3 वरती आपण पाहतोय एनवी दादा येथील. आणि अगदी मात्र आपण पाहतोय 2 सख्खे बंधू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गुरु आणि नवनाथ आपणास पाहायला मिळत आहेत. नवनाथ पवार, गुरु पवार. आणि या पवार अगदी मात्र आपण पाहतोय या संघामध्ये खूप सारे आहेत. आणि या पवारांचे वार आतापर्यंत आपण पाहतोय खूप सारे झाले त्या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये. त्यांनी मात्र प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपण पाहतो एंट्री घेत असताना पारितोषिक पटकावले. असं मात्र संघ कोणता असेल त्याला जळव संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर ज्यांनी मात्र सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये प्रथमतः एंट्री केली त्यांना मात्र आयोजित केलं एक स्पर्धा आयोजित तुम्हाला करायची आणि ती मात्र एक दमदार स्पर्धा आयोजित करणारा संघ कोणता असेल तर खोनोली संघ आपणास पाहायला मिळतोय. रोहितचा दुसरा बॉल नो बॉल आहे. यावेळी मात्र पंच कवतात की नो बॉल. याच्यावरती आपण पाहतो इनसाइड आउट फटका खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन वरती आपण पाहतोय चेंडू फील्ड होतोय. अगदी मात्र आपण पाहतोय थ्रो चाणू आपणास पाहायला मिळालाय. म्हणजे टोटल या चेंडूवरती देखील आपणास 4 धाबा पाहायला मिळतील. आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय दंडित राहील, याची देखील नोंद घ्यायची आहे. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले 22 धावा. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण की पंच देखील आपण पाहतोय जेपी पॅनलचे पंच यांच्या माध्यमातून आतापर्यंत अचूक निर्णय दिले गेलेत. पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान करा आणि मॅच देखील चालू ठेवायची आहे. पंचांचा निर्णय हा सर्वोच्च असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे.
अनिकेत येतोय, बदली गोलंदाज आपण पाहतोय रोहित तोडकरच्या जागेवरती अनिकेत कदम. अनिकेत काटे येतोय बॉलिंग मार्क वरती. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अगदी मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अनिकेत काटे याचा ओव्हर दी विकेट पाहायला गेलं तर बॉलिंग करतोय. अचूक मारा ज्याच्या माध्यमातून केला जातोय. वेगवान मारा देखील त्याच्या माध्यमातून केला जातोय. अनिकेत मात्र आपण पाहतोय आता काटे होतोय पिच वरती, कारण की या दोन फलंदाजांना उभं करायचं आहे, दोन फलंदाजांना थांबवून ठेवायचं आहे, धाबा बनवू द्यायचे नाहीत. यासाठी तर मात्र या संघाचा एक ट्रम्प कार्ड म्हणून बॉलिंग मार्क वरती अनिकेत काटेला आणलं जात आहे. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, लोवर फुल टॉस होता, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून जाणार आहे. फटका कसा आहे सुजरच्या गुरुच्या बॅटला चेंडू लागला तर जरूर सीमारेषे पार होणार आहे. मात्र तीळ मात्र शंका नसणार आहे. या चेंडूवरती 6 धावा येताना संघाची धाव संख्या आता मात्र आपण पाहतोय आकडा गाठते 28 चा. आणि या ओव्हर मधील चेंडू कंप्लीट झालेत. 3 चेंडू कंप्लीट झालेत. रिप्ले टेलिकास्ट देखील आपणास पाहायला मिळतो. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय गेली 2 वर्ष या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची अविरत सेवा केली जाते, प्रामाणिक सेवा केली जाते असं मात्र आपण पाहतोय. एक एकमेव चॅनल आहे. प्रत्येकाला एकच विनंती करेल, ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते जरूर जा, युट्यूब वरती जा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती दाखवल्या जाणाऱ्या दमदार स्पर्धा देखील पाहत जा. अर्थात श्री इव्हेंट्सला आपणास पाहायला मिळते. फटका फसला होता परंतु चेंडू नो मॅच लँडमध्ये डिलिव्हर झालाय. रॉकेट आर्म पाहायला मिळाला, अगदी पंचांजवळ आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे, परंतु बॅटर सेफ आहे, बॅट ड्रॅग केली जाते. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय मित्रांनो. म्हणजे या ओव्हर मधील 4 बॉल पूर्ण झाले तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या ओव्हर मधील धावफलकावरती धावा 30 चा आकडा गाठलाय. धर्मेंद्र पवार 5 नंतर मात्र आपण पाहतोय धावफलक चालू ठेवला जातो. एक मोठी बाब असेल जळव संघासाठी. अजून एक येतोय स्टँड अँड डिलिव्हर. अजून एक आपण पाहतोय खडे खडे जाग्यावरतून पाठवून दिले जाते. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून 6 धावेसाठी धमाका गुरुच्या बॅट मधून. हा देखील मॅक्सिमम. लास्ट बॉल 1 टू गो. अनिकेत काटे टू बॅटर गुरु पवार. बदली गोलंदाज म्हणून आला होता, त्याच्या माध्यमातून गोलंदाजी अचूकतेवरती केली जाते, परंतु त्याच्यापेक्षा चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. जो चांगलं करेल त्याला मात्र यश इथं प्राप्त होणार आहे आणि ते चांगलं करताना पाहायला मिळालंय गुरु पवार, ज्याच्या बॅटमधून या धावा आलेत. राईज होणारा चेंडू, अगदी हेल्मेट वरती येऊन आदळणारा चेंडू, शरीरावरती येऊन आदळणारा चेंडू. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. म्हणजे आपण पाहतोय एनबीच्या माध्यमातून गुरुसाठी विकेट सॅक्रिफाईस केले, कारण की गुरु लय मध्ये फलंदाजी करतोय. यावेळी कॉल चुकला होता जरूर, परंतु खेळपट्टीवरती उभं राहणं गुरुचं काम आहे आणि त्यासाठी की काय मात्र आपण पाहतोय एलबी यांच्या माध्यमातून यावेळी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. यावेळी मात्र आपण पाहतो या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही, परंतु विकेट एनबी यांची येते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 36 वरती स्थिर आहे धावफलक. 2 ओव्हरच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जळव असंघ याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती कमलेश येताना पाहायला मिळतोय. अराउंड दी विकेट मे बी मात्र त्याच्या माध्यमातून बाजू निवडली गेली. स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली अर्थातच गुरु पवार. नॉन स्ट्राईक यांना नवीन बॅटर पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळाले. क्रमांक 4 वरती फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. जळव संघाकडून वारंवार एक चांगला खेळ करत आलेत. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून बाजू सांभाळून ठेवली जाते असे संतोष पवार देखील आलेत. फटका खेळ आहे, लोवर फुल टॉस, यावी बॅड लक आहे. याच्यावरती सिंगल रन येते आणि या सिंगल निशी मात्र आपण पाहतो धावफलक पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 37 रन ऑन अ स्कोर बोर्ड.
या शरीरापासून दूर ठेवण्याची स्ट्रॅटर्जी असणार आहे, कारण की हे दोन फलंदाज आपण पाहतोय बलदंड शरीरयष्टीचे, यांच्याजवळ ताकद खूप सारी आहे आणि यांना जर शरीरावरती चेंडू ठेवले तर जरूर ते आतापर्यंत सीमारेषे बाहेर घालवण्यामध्ये यशस्वी झालेत. हाच की काय स्ट्रॅटर्जी मात्र आपल्याला कमलेशची पाहायला मिळते या मॅच मध्ये, कारण की कमलेश देखील पाहायला तर कमी गतीने चेंडू हाताळतोय, शरीरापासून दूर चेंडू हाताळतोय. हीच स्ट्रॅटर्जी असणार या मॅच मध्ये जर्सी नंबर 05 कमलेशची. ही स्ट्रॅटर्जी शरीरापासून दूर ठेवायचे चेंडू, म्हणजे फटक्यावरती इलिमिनेशन थोडं का होईना कमी पडेल, पॉवर कमी पडेल आणि यावेळी दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात. आता या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या ओव्हरमधील चेंडू पूर्ण झाले 3, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, परंतु या 3 चेंडूवरती मोठे फटके अजून देखील आणण्यात, कारण की स्ट्रॅटर्जी अशी आहे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आता यावरती फलंदाजाला अभ्यास करावा लागेल, तदनंतर मात्र फटके खेळावे लागतील. एकमेव पर्याय असेल शफल होऊन खेळला तर फटका जरूर मात्र आपण पाहतोय सीमारेषे बाहेर जाऊ शकतो. या मॅच मध्ये आता येणाऱ्या चेंडूवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. सफल झालाय, परंतु खोलवर टप्प्यामध्ये आपण पाहतोय चेंडू फेकी केला जातोय, कमी गतीने हाताळला जातोय. याच्यावरती देखील 2 धावा मिळत आहेत का? हो, याच्यावरती देखील आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत. बॅटर सेफ पोहोचलाय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली ओव्हर हाताळली जाते आतापर्यंत, कारण की मागील 2 गोलंदाजांचा विचार करायला गेलं तर फेकीसाठी मात्र आपण पाहतो त्यांना दंडित केलं होतं. तदनंतर मात्र येणारे बदली गोलंदाज त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या, परंतु आतापर्यंत कमलेश मातने याच्या माध्यमातून आपण पाहतोय कमी धावा खर्च केल्या जातात, मोठे फटके खर्च केले नाहीयेत. पुन्हा एकदा अराउंड दी विकेट उजव्या हाताने मारा करणारा मध्यम गतीचा गोलंदाज अशी याची ओळख. समोर मात्र गुरु पवार. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून यावी चेंडू आरपार फरार. यावरती देखील मिळत आहेत तब्बल 6 धावा मॅक्सिमम गुरुच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत 48 धावा तब्बल आपण पाहतो ठोठावल्या जात आहेत. गुरु धर्मेंद्र तदनंतर मात्र एनव्ही आणि संतोष पवार यांच्या बळावरती 48 धावा धावफलकावरती लगावलेले. शेवटचा बॉल आहे ओव्हर मधील, याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा गुरु. फुल टॉस आहे, बॅट हातामध्ये मात्र आपण पाहतोय फिरली जाते. यावेळी जज होत नाहीये, पुन्हा एकदा जीवदान मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. तिसऱ्या धावेसाठी आता कॉल चुकलाय. स्ट्रायकिंग एंड काय घडेल यावरती मात्र आपण पाहतोय आता विकेट मिळवली जाते. यावेळी मात्र आपण पाहतो क्रीज मात्र सोडलं होतं, कारण की एनव्हीने देखील तेच केलं, संतोष दादांच्या माध्यमातून देखील तेच पाहायला मिळेल. कारण की येणाऱ्या ओव्हरमध्ये ना गुरुला स्ट्राईक स्वतःजवळ पाहिजे होती, कारण की येणाऱ्या ओव्हरमध्ये धावा खूप साऱ्या बनवायच्या होत्या आणि याचसाठी की काय मात्र तिसऱ्या धावेचा हट्टास केला आणि विकेट मात्र गमावली जाते अर्थात संतोष पवार यांची. आणि संतोष पवार यांच्या जागेवरती आता फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय वैभव पवार. ही शेवटची ओव्हर आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 तर लगावल्यात, परंतु या 6 चेंडूमध्ये अजून किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. जेवढ्या येतील तेवढ्या मिळवण्यासाठी देखील तयार येते 2 फलंदाज. सुनील पाहायला मिळतील आपणास. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो या संघाचा संघ कर्णधार, या संघाचा संघनायक, या संघाचा मोरक्या, या संघाचं नेतृत्वार्थ सूरज पवार वरती पहिला हल्ला चढवला जातोय. पहिल्याच हल्ल्यावरती मिळाले 6 धावा. जिवंत उदाहरण आहे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. संतोष पवार आणि वैभव पवार यांनी का विकेट सॅक्रिफाईस केली होती आता मात्र आपणास पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, कारण की हा फलंदाज या हंगामामध्ये अतिशय लय मध्ये फलंदाजी करतो. त्याला खेळपट्टीवरती उभं राहणं, त्याला खेळपट्टीवरती उभं करणे आमचं काम आहे आणि ते आता मात्र आपण पाहतोय काम तो देखील मैदानाच्या आतमधून पूर्ण करतोय. 46 वरती खेळ करतोय गुरु पवार. अगदी आता या चेंडूवरती काय घडेल, फटका 100 खेळलाय चेंडू हवेमध्ये. याच्यावरती आता कॅच
कंप्लीट केली जाते, कॅच कंप्लीट केली जाते. वन स्ट्रोक. जर दोन्ही हाताने फटका खेळला असतास मित्रा तर जरूर चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता. अगदी आपण पाहतोय एक लाजवाब खेळ करून यावेळी मात्र गुरु पवार मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. 46 धावांवरती आपण पाहतोय बाद होताना गुरु पवार आपणास पाहायला मिळतोय. एक लाजवाब खेळ, एक दर्जेदार खेळ आपणास या गुरु पवारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अगदी 46 धावांवरती बाद ठरतोय. एक लाजवाब खेळ करून माघारी जातोय. 4 धावेने मात्र आपण पाहतोय अर्धशतक हुकलं जात आहे. परंतु येणारी मॅच जरूर त्याच्या नजरेमध्ये कायम असेल. त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी आता अमर पवार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. या ओव्हरमधील 2 बॉल कंप्लीट झाले. सूरजने पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केला परंतु तदनंतर गुरुला बाद देखील केला. आता चांगला चेंडू हाताळलाय. या संघाचा कॅप्टन आहे, या संघाचा मोरके आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय दमदार स्पर्धा मध्ये खेळ देखील केला जाईल. यानंतर होणारी मॅच आम्ही अनाऊन्स करतोय, पुकारतोय अर्थातच केदारेश्वर 11 फडतरवाडी विरुद्ध टीम गायमुखवाडी. दोन्ही संघांना विनंती करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. फडतरवाडी आणि गायमुखवाडी यानंतर होणारी मॅच आहे, याची देखील नोंद घ्या. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये रोहित असेल, यावेळी कॅच ड्रॉप करतोय आणि या कॅच ड्रॉप करत असताना 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी अमर पवार धावतायत आणि 3 धावा देखील जरूर पूर्ण केल्या गेल्यात. चौथी धाव नॉस्टा केंड. यावेळी अमर पवार रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी देखील जातील. 3 धावा येतात या चेंडूवरती आणि 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचते 60 रन ऑन स्कोर बोर्ड. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फडतरवाडी आणि गायमुखवाडी दोन्ही संघांना विनंती करेल, नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहे. नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहे. कोणोली संघाचे जे छोटे छोटे खेळाडू गावावरतून आले त्यांच्या शुभ हस्ते आम्ही आज नाणेफेकीचा कौल करणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण की ओहो, यावेळी फटका खेळलाय. वैभव असेल, वैभवच्या बॅट मधून इनसाइड आउट. 1 माउथ चेंडू मात्र कॅरी केला जातोय. नाहीये, यावरती देखील मिळत आहेत 4 धावा आणि या चौकाराणीची मात्र आपण पाहतो तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 64 चा आकडा गाठते. मोठा धावफलक आपणास पाहायला मिळतो धावफलकावरती. 5 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 64 धावा. गायमुखवाडी आणि फडतरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन येतील टॉस करण्यासाठी, याची देखील नोंद घ्यायची आहे. ओहो, यावेळी पुढे सरसावून अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक सीमारेषे पार यावरती देखील मिळत आहेत 4 धावा आणि या चौकाराणीचे आपण पाहतोय आता इनिंग ब्रेक होतोय आणि या पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 68 धावा. 69 धावांचं भलं मोठं लक्ष मात्र आपण पाहतोय टीम जळव संघाने ठेवलंय कोणील संघासमोर. आता जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. अर्थातच टीम गायमुखवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल खेळ करताना फडतरवाडी, याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच अगदी मात्र आपण पाहतो या चिमुकल्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत राहणार आहोत येणाऱ्या मॅचेसचं. कारण की यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटमध्ये एक झेप घेतली जाईल. कोणोली संघाचे आपण पाहतोय उगवते सितारे आहेत, त्यांना देखील आपण पाहतोय प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. छोटे चिमुकले गावावरतून आलेत या स्पर्धेसाठी आणि त्यांच्याच मात्र आपण पाहतोय शुभ हस्ते टॉस केला. अर्थातच यानंतर होणारी मॅच गायमुखवाडी संघ ज्यांनी मात्र एंटर केलंय या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये पहिला हंगाम आहे त्यांचा. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. आणि दुसऱ्या बाजूने फडतरवाडी संघ टॉस विन झाले होते. अर्थातच कॅप्टन विजय दादा त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः बॉल फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू, बॅटिंग करण्यासाठी तयार राहायचे. अर्थातच टीम गायमुखवाडी, टीम कॅप्टन आणि आपला संपूर्ण संघ याची देखील नोंद घ्या. तर जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने.
चला मॅचला करूया सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. तब्बल 69 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण येणार आहे आणि येणारे फलंदाज हे घातक असावेत, येणारे फलंदाज हे विस्फोटक असावेत, कारण की 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. बंडा आणि त्याच्या समवेत आपण पाहतो त्याच्या साथीला साथ देणारा त्याचा साथीदार या इनिंग मध्ये शंभू असेल. याची देखील नोंद घ्यायची. शंभू आणि बंडा आपण पाहतो तब्बल 69 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती आपणास पाहायला मिळेल धर्मेंद्र पवार. त्याच्या बॅटमधून धावा तर आल्या नाहीयेत, कमी धावा आल्या. थोडंसं नाराज केलं त्याच्या प्रेक्षक वर्गाला, त्याच्या चाहत्यांना, परंतु बॉलिंग मार्क वरतून आता कसा खेळ केला जाईल धर्मेंद्र पवारचे देखील पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट हँड बॅटर शंभू ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आपणास पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटर. पहिला बॉल कमी गतीने हाताळला जातोय, समोरून अगदी टर्न केला जातोय, समोरून अगदी फिरवला जातोय. पहिला बॉल येतोय डॉट. लेफ्ट हँड बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शंभू, नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल बंडा. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय धर्मेंद्र पवार देखील पाहायला मिळतोय. दुसरा बॉल आहे, या कट केला जातोय, अगदी फटका खेळून काढला जातोय, शरीरावरती फेकी केला होता, त्याच्यावरती धावा किती येतील. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू फील्ड करतोय, यावी पायाने चेंडू फील्ड केलाय आणि त्याला साथ देखील मिळते. म्हणजे या चेंडूवरती आपणास 3 धावा पाहायला मिळतील का? होय, 3 धावा देखील पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती आपण पाहतोय 3 धावा येत असताना संघाच्या धावसंख्येचं देखील खातं खुलं होत आहे. संघाच्या धावसंख्येचं अकाउंट देखील आपण पाहतोय ओपन होत आहे आणि या 3 धाब्याने आपण पाहतो 2 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फुल टॉस बॉल. यावेळी पाहायला गेलं तर डीप वरती वैभव पवारला तैनात केलं जाते. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. डीप वरती मात्र आपण पाहतो डीप मिड विकेट रिजन वरती वैभव पवार पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पाहायला
हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलं जाते परंतु चेंडू हवेमध्ये संतोष पवार येथील कॅच कंप्लीट करतील म्हणजे आता दुसरा सलामीवर देखील माघारी जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पेवेलियन. बंडा देखील माघारी जाताना पाहायला मिळतोय. कमलेश येणारा नवीन फलंदाज कमलेश पाहायला मिळतोय. 3 बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. टॉट चेंडू होतोय वैभवचा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय वैभवला 5 रन केले गेले. तदनंतर मात्र एक चांगली गोलंदाजी हाताळतोय वैभव. यावेळी आता पाहायला गेले तर पंचांजवळ अपील देखील उचलून धरली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली जाते कारण की उच्च दर्जाचे पंच देखील आपणास पाहायला मिळतात. योग्य तो डिसिजन आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. यावेळी देखील आपण पाहतोय शरावती चेंडू फिकी केला होता. धर्मेंद्र पवार येत आहेत चेंडू फील्ड करतायत. फिकी देखील करतील एक सिंगल रन परंतु सिंगलने भरपूर असा फरक पडणार नाहीये कारण की 69 धावांचा पाठलाग करायचा. षटकार चौकार हवेत संपूर्ण आपण पाहतोय. खोनोलीकर आशा लावून बसलेत कधी येणार आहे ते षटकार चौकार. कोण खेचणार आहे षटकार चौकार. कॅप्टन सूरजच्या बॅट मधून येतील का षटकार चौकार हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळी देखील आपण पाहतोय बॅटच्या खालच्या बाजूला लागलेला हा चेंडू याच्यावरती देखील सिंगल रन. आता ओव्हर संपवणारा हा चेंडू होता आणि याच्यावरती एक सिंगल रन येते आणि सिंगल येत असताना ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय मित्रांनो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 8 धावा जोडले. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 61 धाव्यांची गरज आहे. रिक्वायर रन रेट पाहायला गेले तर 30.30चा रिक्वायर रन रेट आपणास पाहायला मिळतोय. याची देखील नोंद घ्यायची आहे. आता येणाऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 30 धावा येणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र आपण पाहतोय धावा धाव फलकावरती 69 धावा चांगल्या जातील याची देखील नोंद घ्यायची. आता बॉलिंग मार्कवरती पॅडी येतोय. पॅडीचा पहिला बॉल त्याच्यावरती हल्ला. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप होते. एक छोटासा खेळाडू आपण पाहतोय तो देखील आपण पाहतोय टेनिस विश्वाच्या पटलावरती पदार्पण करत असेल. शक्यतो त्याची देखील पहिली स्पर्धा असावी आणि जरूर त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होते परंतु जरूर जळव संघाला इन फ्युचर मध्ये आपण पाहतो लीड करणारे खेळाडू कोण असतील तर हे असतील आणि यांनाच घडवलं जातं आता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग रिजन वरती आपण पाहतोय बॅकवर्ड वरती थोडंसं मिस फील्ड फंबल आणि याच्यावरती धावा
मैदानाच्या आतमध्ये बॅडी असेल, शुभम पवार असेल, आता मात्र त्यांच्याजवळ चेंडू सोपवला जातो आणि त्यांनी देखील आपण पाहतोय सिनियर खेळाडूंवरती विश्वास ठेवत असताना अचूक गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते. पुढचा बॉल शुभमचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सटीक चेंडू पाहायला मिळतोय जो मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकला मिस करत अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येताना अगदी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टेस्ट देखील आपणास पाहायला मिळेल. समीकरण सलगचा दुसरा चेंडू निर्धाव येतो तर 2 चेंडू शिल्लक राहिलेत या ओव्हर मधील, या मॅच मधील आणि येणारे 2 बॉल आणि विजयासाठी मात्र आपण पाहतोय 53 धाब्यांची गरज. चेंडू हवेमध्ये, धर्मेंद्र पवार वेगाने धावतोय, कॅच कंप्लीट केली जाते. अजून एक लाजवाब झेल धर्मेंद्रच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. सेफ हँड्स, विकेटचं पतन, नवीन फलंदाज वरती खेळ करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पाहायला गेलं तर मोठ्या फरकाने मात्र सामना मिळवला जातोय टीम जळव संघाच्या माध्यमातून. म्हणजे या स्पर्धेची सुरुवात देखील दमदार होते. यानंतर होणारी मॅच फडतरवाडी टीम आणि टीम गायमुखवाडी, तुम्ही देखील तयार राहायचंय. शरद येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल ते फेस करणार आहेत. डॉट बॉल, मॅच फिनिश अर्थातच आपण पाहतोय पहिल्या राऊंड मध्ये, पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला जातोय अर्थातच जळव संघाच्या माध्यमातून आणि ज्यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा आयोजित केली. अर्थातच खोलोली संघ आपण पाहतोय थोडासा कमी पडतोय. तब्बल आपण पाहतोय 52 धावांनी मात्र मॅच गमावली जाते खोलोली संघाच्या माध्यमातून. अर्थातच विजय संघ जळव संघ तुमचे देखील अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. अर्थातच खोलोली संघ हार्डलक बॅडलक. आता जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. फडतरवाडी विरुद्ध गायमुखवाडी. जास्त वेळ कोणीही घेणार नाहीये, तर मैदानाच्या आतमध्ये लगेचच तुम्ही देखील यायचं आहे.